नमस्कार मंडळी, आपल्याला सोयाबीनमध्ये 5 ते 10% उत्पन्न वाढवायचे असेल तर आपल्याला उगवणपूर्व तणनाशक वापरणे गरजेचे आहे. उगवणपूर्व तणनाशक वापरल्याने आपल्याला 30 ते 35 दिवस तण नियंत्रण राहील. आपल्या सोयाबीन शेतातील तण नियंत्रण राहील आणि जेणेकरून आपल्या सोयाबीन पिकात चांगली वाढ होईल. तर मित्रांनो, सोयाबीन पिकात आपल्याला कोणते तणनाशक, उगवणपूर्व तणनाशक कोणते वापरावे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. उगवणपूर्व तणनाशक म्हणजे शेतकरी मित्रांनो प्री इमर्जन्स हर्बिसाइड. आता प्री इमर्जन्स हर्बिसाइडमध्ये आपल्याला 3-4 प्रकारचे तणनाशक बघायला मिळतात. तर मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला डायक्लोसोलम 84% हे घटक बघायला मिळतात. तण नियंत्रण करण्यासाठी उगवणपूर्व तणनाशक वापरण्यासाठी डायक्लोसोलम 84% हे आपल्याला स्ट्रॉंग आर्म तसेच टाटा मार्क यामध्ये बघायला मिळतात. तर हे घटक शेतकरी मित्रांनो रुंद पाण्याचे तण नियंत्रण करण्यात उपयुक्त ठरते आणि गवतवर्गीय तणांचा सुद्धा नायनाट करण्यात यशस्वी ठरते. तर मित्रांनो, तुमच्या शेतात जर मोठ्या प्रमाणात रुंद पानाचे तण असेल तर आपल्याला डायक्लोसोलम 84% हे घटक असणारे स्ट्रॉंग आर्म किंवा टाटा मार्क हे तणनाशक वापरायचे आहे. रुंद पानाच्या तणांचा नाहीसा करण्यास हे सक्षम तणनाशक आहे शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, रुंद पानाच्या तणांचा नाहीसा करण्यासाठी आपल्याला डायक्लोसोलम हे घटक वापरता येते. तर आता शेतकरी मित्रांनो, दुसरे तणनाशक म्हणजे पेंडिमिथिलिन 38.CS हे वाले शेतकरी मित्रांनो आपल्याला डोज सुपर तसेच ओस्वाल पॅन्डोरा यांच्यामध्ये पण बघायला मिळतात. शेतकरी मित्रांनो, हे पेंडिमिथिलिन 38.7CS हे शेतकरी मित्रांनो गवतवर्गीय तणांचा नायनाट करण्यासाठी उपयुक्त तणनाशक आहे. जर शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतात मोठ्या प्रमाणात गवतवर्गीय तण असेल तर आपण हे तणनाशक वापरू शकतो. उत्तम असा रिझल्ट हे तणनाशक मिळून देऊ शकते शेतकरी मित्रांनो. पेंडिमिथिलिन 38 मध्ये आपल्याला डोज सुपर तसेच ओस्वालचे पॅन्डोरा हे पण बघायला मिळतात. उत्तम रिझल्ट आपल्याला काढून देतात. आणि तिसरे तणनाशक म्हणजे आपले सुमिटोमो कंपनीचे सुमीमॅक्स हे तणनाशक शेतकरी मित्रांनो आपल्याला काळजीपूर्वक वापरायचे आहे. कारण शेतकरी मित्रांनो, आपला थोडासा जरी डोस जास्त झाला तर आपल्या सोयाबीन पिकावर हे हानिकारक ठरू शकते. आणि सुमिटोमो कंपनीचे सुमीमॅक्स हे तणनाशक आपल्याला चांगल्या प्रकारे वापसा कंडिशन असेल आणि ओलावा असेल तेव्हाच वापरायचे आहे. कारण शेतकरी मित्रांनो, आपल्या सोयाबीन पिकाचे नुकसान आपल्याला टाळायचे आहे. तर या 3 तणनाशक बद्दल आपण माहिती सांगितली आहे. आणि चौथे हे महत्वपूर्ण तणनाशक आहे शेतकरी मित्रांनो. यामध्ये आपल्याला टाटा मार्क प्लस हे तणनाशक बघायला मिळते. आणि टाटा मार्क प्लस या तणनाशकामध्ये आपल्याला डायक्लोसोलम हे पण घटक बघायला मिळते आणि त्यासोबतच पेंडिमिथिलिन हे पण घटक बघायला मिळते. आता शेतकरी मित्रांनो, डायक्लोसोलम हे आपल्याला 0.9% बघायला मिळते टाटा मार्क प्लसमध्ये आणि त्यासोबतच पेंडिमिथिलिन हे आपल्याला 35 म्हणजेच 35% बघायला मिळते. या दोन्ही घटकांचा समावेश या टाटा मार्क प्लसमध्ये आपल्याला बघायला मिळतो. थोडे शेतकरी मित्रांनो महाग हे तणनाशक आहे. आपल्याला 1200 पर्यंत याचा रेट बघायला मिळतो. तर याचा जर तुमच्या शेतात मोठ्या प्रमाणात तण असेल, उगवणपूर्व तण नियंत्रण आपल्याला करायचे असेल तर टाटा मार्क प्लस हे तणनाशक आपण वापरू शकतो. गवतवर्गीय तण आणि तसेच रुंद पानाचा तण याचे सर्व उत्तम नायनाट या तणनाशकामुळे होतात. तर टाटा मार्क प्लस हे पण शेतकरी मित्रांनो जर मोठ्या प्रमाणात तण आपल्या शेतात असेल तर वापरायला योग्य आहे शेतकरी मित्रांनो. डोज सुपर म्हणजेच पेंडिमिथिलिन आणि स्ट्रॉंग आर्म म्हणजेच डायक्लोसोलम हे घटक असणारे आणि त्यासोबतच सुमीमॅक्स हे शेतकरी मित्रांनो, सुमीमॅक्स पण शेतकरी मित्रांनो महाग तणनाशक आहे. पण स्ट्रॉंग आर्म आणि डोज सुपर हे शेतकरी मित्रांनो आपल्याला 500 रुपये प्रति एकर पडू शकते. हे आपण वापरू शकतो. तर अशा प्रकारे आपल्या शेतात कशा प्रकारे तण आहे, तण मोठ्या प्रमाणात असेल तर आपण टाटा मार्क प्लस हे तणनाशक वापरू शकतो. आणि रुंद पानाचे तण असेल तर आपल्याला डायक्लोसोलम हे घटक असणारे स्ट्रॉंग आर्म तसेच टाटा मार्क हे वापरायचे आहे. आणि गवतवर्गीय तण जास्त मोठ्या प्रमाणात असेल तर आपल्याला पेंडिमिथिलिन घटक असणारे डोज सुपर किंवा ओस्वाल पॅन्डोरा यासारखे तणनाशक वापरायचे आहे. तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 4 तणनाशकाची माहिती दिली आहे. या 4 तणनाशकामधून तुम्हाला जे योग्य तणनाशक वाटते ते तुम्ही वापरू शकता. तर मित्रांनो, आपल्या शेतात कशा प्रकारे तण आहे त्याच्यानुसार आपण हे 4 तणनाशक वापरू शकतो. या 4 तणनाशकाची तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण माहिती सांगितली आहे. आणि शेतकरी मित्रांनो, त्यासोबतच हे महत्त्वाचे मुद्दे तुम्ही लक्षात घ्या. आपल्याला फवारणी करताना स्वच्छ पाणी वापरायचे आहे आणि त्यासोबतच वापसा कंडिशन आल्यावर आपल्याला ही फवारणी करायची आहे. आणि शेतकरी मित्रांनो, उगवण पूर्व तणनाशक आहे
म्हणजेच आपण पेरणीनंतर 48 तासात हे तणनाशक वापरायचे आहे. उत्तम असा रिझल्ट आपल्याला मिळून देणारे हे तणनाशक आहे शेतकरी मित्र. तर हे तणनाशक वापरताना आपल्याला स्वच्छ पाणी फवारणीमध्ये वापरायचे आहे आणि त्यासोबतच शिफारित असलेल्या प्रमाणाचा वापर करूनच आपल्याला हे तणनाशक वापरायचे आहे. आणि शेतकरी मित्रांनो, हे तणनाशक वापरताना आपल्याला फवारणी करताना 150 ते 200 लिटर पाणी वापरून हे तणनाशक वापरायचे आहे. तर शेतकरी मित्रांनो, पेंडिमिथिलिन आपल्याला 700 ml 150 ते 200 लिटर पाण्यात वापरायचे आहे आणि स्ट्रॉंग आर्म हे आपल्याला 12.4 ग्रामचे पॉकेट मिळते, हे आपल्याला एकरी 150 ते 200 लिटर पाण्यात वापरायचे आहे. आणि शेतकरी मित्रांनो, सुमीमॅक्स आपल्याला 100 ml एकरी वापरायचे आहे, 150 ते 200 लिटर पाण्यामध्ये वापरायचे आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे तण नियंत्रण करण्यासाठी उपयुक्त तणनाशक बघायला मिळतात. उगवणपूर्व तण नियंत्रण आपले झाले तर आपल्याला सोयाबीनमध्ये योग्य वाढ आणि 30 ते 35 दिवस आपल्याला तण नियंत्रण करण्याची गरज नसते शेतकरी मित्रांनो. म्हणून उगवणपूर्व तणनाशक वापरावे. सोयाबीन पिकात आपल्याला चांगले उत्पादन काढण्यास महत्त्वाचे ठरते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही अत्यंत महत्त्वाची माहिती शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच शेतीविषयक माहिती तुम्हाला मिळत राहील. सोयाबीनचे संपूर्ण नियोजन, तसेच कापूस पिकाचे संपूर्ण नियोजन आणि हरभरा पिकाचे संपूर्ण नियोजन या चॅनलवर आपल्याला बघायला मिळत राहील. योग्य माहिती देण्याचा आपला प्रयत्न असेल शेतकरी मित्रांनो.